आज आपण तिखट गोड आंबट चव असलेली कारल्याची भाजी बनवत आहोत. ज्यांना कारलं आवडत नाही ना, त्यांना अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही कारलं बनवून खाऊ घालाल ना, तेही आवर्जून तुम्हाला वारंवार अशा पद्धतीने कारलं बनवायला सांगतील. तेव्हा रेसिपीला आपण सुरुवात करूया. तर इथे आपण ना कारली घेतलेली आहेत. वजनी 250 ग्राम कारली आपण घेतलेली आहेत. तर हे गोल साईजमध्ये आपण कापून घ्यायचे आहेत. यामधल्या बिया ज्या आहेत ना आपण साईडला करून घेणार आहोत, म्हणजे कारल्याला आपला कडूपणा जास्त चढत नाही. आता हे कारली जे आहेत ना आपण एका भांड्यामध्ये पाण्यात टाकून घेऊया. चवीपुरतं याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि हे भांडं जे आहे ना आपण गॅसवरती ठेवून द्यायचं आहे. आता कारली जी आहेत ना अर्धी कच्ची आपण शिजवून घेणार आहोत. ओव्हर कुक नाही करायचं आपल्याला, फक्त अर्धं कच्चं शिजेल ना तोपर्यंतच आपण हे पाण्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे आणि मग आपण साईडला काढून घेऊया. आणि इथे तुम्ही पाहू शकता आपण कारलं जे आहे ना 6 ते 7 मिनटासाठी शिजवून घेतलेलं आहे. 60 ते 70% इतकं आपलं हे कारलं शिजलेलं आहे. आणि आता गॅसची फ्लेम आपण बंद करूया आणि फोडणीची तयारी करूया. तर कढई आपण तापत ठेवली आहे गॅसवरती. त्यामध्ये 2 ते 3 चमचे इतकं तेल घेऊया. त्याच्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकायची आहे. मोहरी छानशी तडतडली की 7 ते 8 कढीपत्त्याची पाने टाकलेली आहेत आणि त्याच्याचमध्ये थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. कोथिंबीर थोडीशी लाल झाली की त्याच्यामध्ये अर्धा चमचा आपण हळद टाकलेली आहे आणि आता शिजवून घेतलेलं कारलंही आपण याच्यात टाकून घेऊया. चवीपुरतं लाल तिखट टाकायचं आहे. मी इथे 1.5 चमचा लाल तिखट घेतलेला आहे. अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये 5 ते 6 लसणाच्या कुड्या टाकून आपण हे कूट वाटून घेतलेलं आहे. आणि सगळ्यात शेवटी चिंच गुळाचं पाणी आपण याच्यात ओतून घेऊया. चिंच गुळाच्या पाण्यामुळे कारल्याच्या भाजीला खूपच छान आंबट गोड अशी चव येते. चिंच गुळाचं प्रमाण जे आहे ना आपल्या आवडीनुसार इथे कमी जास्त करायचं आहे. कोणाला आंबट गोड कमी किंवा जास्त आवडत असेल ना, इथे याचं प्रमाण आपण कमी किंवा जास्त करू शकतो. आता याच्यामध्ये थोडंसं पाणी मला कमी वाटत आहे, त्यासाठी अर्धी वाटी पाणी मी याच्यात ओतून घेतलेलं आहे आणि आता हे झाकून ठेवूया. आणि हो, मीठ आपण कारलं शिजवत असताना घातलेलं होतं, त्यासाठी मीठ मी आत्ता घातलेलं नाही आहे. जर तुम्हाला मीठ कमी वाटत असेल तर मीठ थोडंसं टाकून मग झाकून ठेवा. इथे 7 ते 8 मिनटं झालेली आहेत. कारलं आपण बघूया. गॅसची फ्लेम आपण मीडियम ठेवलेली होती आणि आपलं कारलं जे आहे ना ते शिजलेलं आहे. इथे तुम्ही पाहू शकता छानसं असं तेलही सुटलेलं आहे. आणि एकदा आपण चेक करूया कारलं आपलं छानसं शिजलेलं आहे का. तर इथे चमच्याने मी तुम्हाला कट करून दाखवते. अगदी परफेक्ट आपलं कारलं जे आहे ना शिजलेलं आहे. ना जास्त गिळगिळीत झालेलं आहे ना कच्चं आहे. अगदी परफेक्ट असं झालेलं आहे. आता गॅसची फ्लेम आपण बंद करूया आणि असं हे चटपटीत आंबट गोड तिखट आणि थोडंसं कडू असलेली कारल्याची भाजी गरमागरम चपाती किंवा भाकरीसोबत एन्जॉय करा. आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला सांगायला विसरू नका. अशी ही कारल्याची चटपटीत आंबट गोड तिखट भाजी एकदा नक्की करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल प्लीज सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून जेव्हाही मी नवीन रेसिपीज पोस्ट करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तेव्हा भेटूया पुन्हा नवीन रेसिपींसोबत.